श्लोक 27. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परंतप. अर्थ, हे श्रेष्ठ तप करणाऱ्या भारता म्हणजेच अर्जुना, सर्व प्राणी इच्छा व द्वेष यापासून उद्भवणाऱ्या सुख दुःखादी द्वंद्वरूप मोहामुळेच उत्पत्तीचे वेळी भ्रम पावतात. विवरण: इच्छा आणि द्वेष यामुळे सुखदुःखादी द्वंद्वे निर्माण होतात आणि या सुखदुःखांमुळेच सर्वांना भ्रमसुद्धा होतो. यात सापडलेला माणूस परमेश्वराला जाणण्यास असमर्थ आहे. इच्छा म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवी वाटणे, त्याची आसक्ती निर्माण होणे, आणि द्वेष म्हणजे एखादी गोष्ट नको वाटणे किंवा तिचा मनात तिरस्कार उत्पन्न होणे. इच्छा व द्वेष हे दोन्ही अगदी परस्पर विरुद्ध आहेत. हवी ती गोष्ट मिळाली की माणसाला सुख वाटते, आणि नको ते मिळाले किंवा समोर आले तर मात्र त्याला दुःख होते, वाईट वाटते. म्हणून समर्थांनी तर सांगितलं आहे की न होता मनासारिखे दुःख मोठे. अगदी एखादी छोटीशी इच्छा सुद्धा आपली जर पूर्ण झाली नाही तर आपण म्हणतो, काय मेलं, माझ्याच मनात, माझ्याच नशिबाला हे सगळं असं का आलंय, अगदी एवढीशी गोष्ट सुद्धा माझ्या कधी कधी मनासारखी होत नाही, वगैरे वगैरे. तर असे हे आपण छोट्या छोट्या सुखदुःखात अडकून पडलेले सामान्य लोक आहोत. आता गरम किंवा अतिशीत अशा गोष्टी माणसाला नको वाटतात, पण समशीतोष्ण वातावरण मात्र त्याला सुखद वाटते. खरे तर सुख किंवा दुःख त्या पदार्थात अगर गोष्टीत नाहीये, ते केवळ त्या त्या व्यक्तीच्या हवे किंवा नकोपणावरच अवलंबून असते. म्हणूनच एखादी गोष्ट एखाद्याला सुख देते तर दुसऱ्याला दुःख देते. अगदी एक साधं सोपं नेहमीचं आपल्या रोजच्यातलं उदाहरण सांगते की साधारण थोडंसं कधीतरी उकडतं आपल्याला, आणि आपण म्हणतो मी पंखा लावते, आणि नेमकं त्याच वेळी आपल्या घरात जी दुसरी व्यक्ती असते तिला तो पंखा अजिबात नको असतो, आणि मग त्याला नको आहे आणि मला हवा आहे, ह्या सगळ्या दोन गोष्टीत इथे द्वंद्व निर्माण झालं, आणि मग त्याच्यापासून होणारे आपले वादविवाद आपल्या सगळ्यांना नक्कीच माहिती आहेत. कारण ही अशी प्रत्येक व्यक्ती त्या त्या गोष्टीशी आपला संबंध निरनिराळ्या पद्धतीने जोडते, आणि त्यामुळेच प्रापंचिक व्यवहार सुखदुःखाचा बनला आहे, आणि जो लोभ आणि मोह अशा गोष्टी निर्माण करतो. याच विषयाशी संबंधित एक वेगळे उदाहरण लक्षात घेण्याजोगे आहे. सोने, चांदी, तांबे इत्यादी धातूंचे या सृष्टीत तसे विशेष काही मूल्य नाही. म्हणजे पृथ्वीच्या दृष्टीने जर विचार केला तर हे सगळे एक प्रकारचे धातू आहेत. पण आपल्याला मात्र माहिती आहे की कोळसा आणि हिरा यांचे मूळ कार्बन आहे. पण आपण कोळसा आणि हिरा एकाच किमतीला घेतो का? त्याच्याकडे एकाच दृष्टीने बघू शकतो का? तर त्याचे उत्तर निश्चितपणे नाही असेच आहे. माणूस सोने, हिरा याला फार महत्त्व देतो. ते त्याला अगदी मनापासून हवे असतं, आणि त्याची याबाबतची हाव इतकी इतकी वाढत जाते की त्यासाठी माणसामाणसांमध्ये, राष्ट्राराष्ट्रांमध्ये द्वेष उत्पन्न होतात. आपल्या घरातील भावाभावांची किंवा भावंडांमधली जी काही भांडणं किंवा मतभेद असतात ते ह्या अशाच गोष्टींमुळे जास्त करून होतात, असे आपल्याला अनुभवाला सुद्धा मिळालेले असते किंवा मिळत असते. आणि ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळे नुसती भांडणच नाही तर दोन राष्ट्रात युद्धसुद्धा होतात, मनुष्यहानी होते, आणि हा सगळा अनर्थ केवळ माणसाचे हवे नको अशा या इच्छातून निर्माण झालेला असतो. माणसाला एखाद्या गोष्टीची किती हाव असते, तर ही एक आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलेली अशी गोष्ट आहे की एक राजा असतो आणि त्याला सोनं खूप खूप आवडत असतं, आणि एक दिवस तो असाच बसलेला असतो आणि त्याच्या मनात येतं की देवानी जर मला असा एखादा वर दिला ना की मी ज्या गोष्टीला हात लावीन त्याचं सगळं सोनंच होऊन जाईल, त्या वस्तूची ती वस्तू सोन्याची होईल. आणि काय होतं माहिती नाही, काहीतरी आश्चर्य घडतं, आणि त्याला तो वर आपोआप मिळून जातो, आणि त्याच्या असं लक्षात येतं
की अरे याच्यावर मी बसलोय ज्या काय सोफ्यावर किंवा ह्याच्यावर, आणि त्याच्या त्या बाजूच्या ह्याच्यावर हात ठेवलाय, तर तो सोन्याचा झाला. आणि त्याच्या लक्षात येतं की अरे असं आत्ता आहे तर काय आपलं सोन्याचं नव्हतं, मग हे असं कसं घडलं. म्हणून तो अजून दुसऱ्या वस्तूला हात लावतो, आपल्या तलवारीला लावतो, आपल्या आळच्याला लावतो, असं अनेक वस्तूंना हात लावत जातो. आणि ज्या ज्या वस्तूला तो स्पर्श करेल ती ती वस्तू सोन्याची होऊन जाते. असं करता करता तो ज्या खोलीत बसलेला असतो, तो संपूर्ण महाल किंवा ती संपूर्ण खोली, तेथील सगळ्या वस्तू, सर्व सर्व काही सोन्याचंच होऊन जातं. आणि नेहमीप्रमाणे थोड्या वेळाने त्याची लाडकी मुलगी त्याला भेटायला येते आणि ती त्याला मिठी मारते आणि तो तिला स्पर्श करतो आणि ती सुद्धा सोन्याचीच होऊन जाते. म्हणजे ती निर्जीव होऊन जाते, तिचा एक सोन्याचा पुतळा बनतो. अशी ही माणसाची हाव माणसाला संपूर्णपणे अगदी म्हणजे नष्ट करते किंवा त्याचं अस्तित्वसुद्धा संपवण्याच्या मार्गाला त्याला लावते. तर असा हा कुठल्याही गोष्टीचा हव्यास किंवा हाव, लोभ माणसाने करू नये, असेच या गोष्टीचे तात्पर्य आहे. असो, माणसाने विश्व सत्याकडे दुर्लक्ष करून आपल्या इच्छाद्वेषामुळेच ही गोष्ट विपरीत बुद्धीने पाहिली आणि हेच सत्य मानून तो त्या भ्रमात राहू लागला. म्हणजे त्याला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी आपल्या जर आयुष्यात नसतील तर आपलं जीवन व्यर्थ आहे, आणि म्हणूनच तो ह्या अशा सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेला आपल्याला दिसतो. माणसाची कल्पनाच भ्रम निर्माण करते आणि तो त्यामध्ये गुरफटत जातो. प्रत्यक्षात मूळ तत्वाचे दृष्टीने इच्छाद्वेष असण्याचे काहीच कारण नाही. मात्र माणसाची आसक्ती म्हणजेच त्याला जे हवं वाटतं किंवा नको वाटतं त्याचमुळे हे सगळं घडतं. जे असेल किंवा जे ईश्वरी इच्छेनुसार किंवा पूर्वसुकृताने आपल्या वाट्याला येईल ते आनंदाने स्वीकारल्यास हा मोह, द्वेष, आसक्ती या गोष्टी माणसाचे आयुष्यात दुःख निर्माण करणार नाहीत. आणि म्हणूनच एकदा का एखाद्या गोष्टीचा स्वीकार केला की त्यातच माणसाने समाधानी वृत्तीचा सुद्धा स्वीकार केला तर या अशा द्वंद्वात तो सापडत नाहीत. म्हणूनच तुकोबांसारखे संत आपल्याला सांगतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. कारण या द्वंद्वामुळेच तो पराधीन होऊन गेलेला आहे आणि विविध प्रकारची संकटे सुद्धा तो ओढवून घेतो. अशा ह्या द्वंद्वाचा त्याग करून मोहापासून माणसाने दूर राहावे व परतत्वाचे म्हणजे परमेश्वराचे दर्शन घ्यायचा प्रयत्न करावा, असे पुढील श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत. आणि आपण इथे थांबूया.